जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा खास करून आहे जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, मग ती प्रायव्हेट असू दे किंवा टी परमिट असू दे, पण ती गाडी जेव्हा आपली सर्व्हिस सेंटरला जाते आणि सर्व्हिस सेंटरला गेल्यानंतर कसे काय बिलचे पूर्ण घोडे लागतात आणि आपल्या खिशातून फालतूचे पैसे जातात, खास करून ह्याच्यावरती व्हिडिओ असणार आहे. आणि हे पैसे तुम्ही कसे काय वाचवू शकतात, काय काय काम आपल्याला सर्व्हिस सेंटरमध्ये करायचे आणि काय काय काम आपल्याला बाहेरून करायचे हे मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. म्हणजे तुमचे कुठेही पैसे 1 रुपया पण तुमचा वाया जायला नको. तर बघा, सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला सांगतो की आपली जी गाडी आहे ही आहे हुंडाईची ऑरा. हुंडाईची ऑरा आपली झालेली 10,000 किलोमीटर कंप्लीट. 10,000 किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर आपल्या गाडीचं आलेलं फर्स्ट सर्व्हिसिंग. आता फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी जेव्हा मी सर्व्हिस सेंटरला गेलो होतो ह्या कारला घेऊन, तेव्हा त्या व्यक्तीने आपली गाडी पहिलं चेक केलं सगळं काय. त्यानंतर एक बिल बनवून दिलेलं आणि बिलवर तुमची ते लोक सही घेतात. जोपर्यंत तुम्ही सही देणार नाही तोपर्यंत काम चालू होणार नाही. तर त्यांनी मला एक कोटेशन दिला होता. तो होता 7,000 रुपयेपर्यंत. फर्स्ट सर्व्हिसिंगचा कोटेशन, जे आपण म्हणतो फ्री सर्व्हिसिंग, त्याचा 7,000 रुपयेपर्यंतचा कोटेशन. आता जेव्हा मी तो कोटेशन असा हातात घेतला वाचायला आणि तेव्हा बघितलं तर त्या कोटेशनमध्ये काही अशा गोष्टी लिहिल्या होत्या, त्या मी क्लिअर करतो. बघा, इंजिन ऑइल आहे, त्यानंतर एअर फिल्टर, ऑइल फिल्टर, AC फिल्टर. हे मी बोललो ठीक आहे, चालेल, हे करू शकतो आपण चेंज. पण काही अशा फालतूच्या गोष्टी लिहिल्या होत्या ज्याचं तुमच्या गाडीशी काहीही रिलेशन नाही आहे. म्हणजे खास करून ह्याच्यात आहे ना, आपले पैसा जो आहे खिशातला तो असाच वाया जाणार. तर ते काय काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. तर त्यात असं लिहिलं होतं की व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग. व्हील अलाइनमेंटचे 900 रुपये, बॅलेन्सिंगचे 900 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 1700 ते 1800 रुपये तुमच्या खिशातून असेच जातील. तर हाच जो व्हील अलाइनमेंट आहे हा आपण जर बाहेरून केला तर 300 ते 350 रुपयेमध्ये आपल्याला करून भेटतं. त्याचबरोबर सगळ्यात मोठा स्कॅम तो मी तुम्हाला क्लिअर करणार आहे, व्हील बॅलेन्सिंगचा. सर्व्हिस ॲडवायझर तुम्हाला सांगणार की बघा तुमच्या गाडीचं व्हील बॅलेन्सिंग करायला हवं, पण व्हील बॅलेन्सिंगची गरज नसते अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमच्या गाडीचे टायर्स चेंज करत नाही तोपर्यंत. जर तुम्ही तुमच्या गाडीला नवीन टायर्स लावतायत तर नवीन टायर्स इन्स्टॉल केल्यानंतरच तुम्हाला व्हील बॅलेन्सिंगची गरज लागते आणि ते वन टाइम इन्व्हेस्टमेंट असतं. त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही तुमच्या गाडीचे टायर्स चेंज नाही करत आणि नवीन टायर्स बसवत नाहीये तोपर्यंत तुम्हाला व्हील बॅलेन्सिंगची गरज लागणार नाही. 800 ते 900 रुपये तुमचे वाया जात आहेत. आणि हा जो स्कॅम आहे ना, हा तुम्हाला कोण पण सांगणार नाही. व्हील अलाइनमेंट बॅलेन्सिंगवाला जर तुमचा कोण एकदम खासम खास असेल ना ओळखीचा, तोच तुम्हाला सांगेल. तर व्हील अलाइनमेंट बघा तुम्हाला बाहेरून करायचं आहे, बॅलेन्सिंगची गरज नाही आहे. आणि अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग जर हे तुम्ही बाहेरून करतायत, ठीक आहे, तर तुमचं कधीही वॉरंटी कोलॅप्स होणार नाही, कारण अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंगचं वॉरंटीशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर मला अजून काय काय सांगितलं होतं ते तुम्हाला क्लिअर करतो. मला एक कोटेशन त्यांनी दिलं होतं साधारण 800 ते 1000 रुपयाचं. आता आपल्या ऑरा कारमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो मी सांगतो. मी जेव्हा पण गाडीचं AC टर्न ऑन करतो, म्हणजे आपली गाडी समजा 1-1.5 तास बंद असेल किंवा 4-5 तास झाले आहेत आणि त्याच्यानंतर मी गाडीमध्ये येतोय, स्टार्ट करतोय आणि गाडीचं AC चालू करतोय, एक हलकासा ना 1-2 सेकंडसाठी ना असं एकदम बेकार वास मारतो असं ACच्या वेंट्समधनं. आणि नंतर वास वगैरे क्लिअर होतो, नॉर्मल कूलिंग वगैरे जसं पाहिजे तसं एकदम मस्त कूल होते. जर तुमच्याकडे ऑरा असेल किंवा एखादी दुसरी गाडी असेल आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम सेम येत असेल तर प्लीज कमेंट करा आणि ह्याच्यावर काय सोल्युशन वाटतं तुम्हाला ते पण सांगा. आपण आपला AC फिल्टर चेंज केला. आता जेव्हा मी त्याला हे आपला प्रॉब्लेम सांगितलं की तुम्हाला ते लोक विचारतात की तुमच्या गाडीमध्ये तुम्हाला काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम वाटतोय, आपण क्लिअर केला हा असा आपल्याला प्रॉब्लेम वाटतोय. तर त्यांनी मला रिप्लाय काय दिलं माहिती आहे, आपल्याला कूलिंग कॉईल चेक करायला लागणार. मी म्हटलं कूलिंग कॉईलसाठी आपल्याला पूर्ण डॅशबोर्ड खोलायचं आहे. आता नवीन गाडीची डॅशबोर्ड वगैरे आपण सगळं खोललं तर बोलतात ना ते फिट अँड फिनिश, ते पूर्ण प्रॉब्लेम करणार. मग त्यांनी मला एक ऑप्शन सजेस्ट केला. तो असा होता की 3Mचा स्प्रे आहे. तो 3Mचा स्प्रेचा एक छोटासा पाईप ते लोक AC वेंटच्या आतमध्ये टाकतात आणि नंतर तो स्प्रे मारणार आणि त्याच्यानंतर जे काही घाण असेल ती सगळी बाहेर निघणार. आता तुम्ही विचार करा बाबांनो की 10,000 किलोमीटर गाडी फक्त चालली आहे, त्याच्या AC वेंटची क्लीन करायची गरज काय आहे. म्हणजे अशा प्रकारे ते पण, कारण AC फिल्टर मी जो काढलेला तर तो आपला सर्व्हिस ॲडवायझर ओळखीचा होता, म्हणजे तो जो काम करणारा मेकॅनिक असतो तो ओळखीचा होता. तो क्लिअर मला बोलला की भाऊ AC फिल्टर आपल्याला चेंज करायची गरज नाही. पण मी म्हटलं चल जाऊ दे, नवीन गाडी आहे, एवढा काही फरक नाही पडत आहे, 200-300 रुपयेकडे आपल्याला बघायचं नाही आहे, AC फिल्टर चेंज करूया. पण हे जे खर्च आहे ना 3Mचा स्प्रे वगैरे मारणार वगैरे खास करून AC वेंटमध्ये, तुम्ही विचार करा हा जो पायपिंग आहे जो खास करून कूलिंग कॉईलपर्यंत जो गेलाय, जो AC वेंटमधनं आपल्याला थंड थंड हवा आपली बाहेर पडते, ते पायपिंग ऑलरेडी क्लीन असतं. तरी पण तुम्हाला हे लोक सांगतात हे क्लीन करा. जर तुमची गाडी 50,000 किलोमीटर चालली असेल
आणि ते पण तुम्ही नॉन AC चालवताय तेव्हा तुम्ही कुठेतरी क्लीन करताय तेव्हा समजू शकतो. पण नवीन नवीन गाडी तुमची 800 आणि 1000 रुपयाचा बिल याच्यात बनतोय, काय मतलब आहे का? नाही आहे. त्यानंतर जो बिल होता 600 रुपयाचा, त्यांनी सांगितलं की इंजिन बे क्लिनिंग, इंजिन बे क्लिनिंग असं लिहिलं होतं, त्याच्यात मेन्शन होतं. तर मी त्याला विचारलं की हे कशासाठी? तो मला म्हणाला की इंजिनमध्ये आम्ही मस्त असं पाणी बिनी मारणार, त्याच्यानंतर काहीतरी तो स्प्रे मारणार आणि स्प्रे मारून नंतर मस्त की स्पंजने त्याला क्लीन करणार. आता क्लिअर करतो तुम्हाला, आपली गाडी ही जी आहे ही CNG गाडी आहे. जेव्हा आपण या गाडीला CNG सेंटरमध्ये नेलं होतं CNGच्या कामासाठी, म्हणजे बोलतो ना CNG फिल्टर कधी चेंज करायचं वगैरे, हे सगळी इन्फॉर्मेशन काढण्यासाठी, तेव्हा त्यांनी आपल्याला क्लिअर केलं होतं कि भाई ये गाड़ी के इंजन में कभी भी पानी गलती से भी मत मारना, अगर मारोगे तो एकदम दूर से मारना, और इंजन क्लीन करना ही है तो एक नॉर्मल कपड़ा लेना, कपड़े से क्लीन करना. आता 600 रुपयाचा जो बिल आहे खास करून इंजिन क्लिनिंग, तुम्ही विचार करा, तुम्ही तुमची गाडी ऑटो एक्सपोमध्ये उभी करणार आहे का बोनेट असं ओपन करून, की तुमचं इंजिन एकदम फुल चकाचक दिसायला पाहिजे, चमकायला पाहिजे, की ते काय पायात घालणारे शूज आहेत की एकदम पॉलिश मारून मस्त क्लीन ठेवायला पाहिजे. नॉर्मल साफ ठीक आहे, पण ते क्लीन वगैरे त्याचं 600 रुपयाचं बिल हे लोक मारत होते, त्याच्यात काय मतलब नाहीये. त्याचबरोबर 1200 की 1300 रुपयाचं की काय 1000 रुपयाच्या आसपास काहीतरी एक रक्कम होती. तो जो बिल होता तो खास करून होता ऑइलिंगचा. म्हणजे तुमच्या गाडीमध्ये जितके पण नटबोल्ट्स वगैरे आहेत, जे गाडीच्या अंडर बॉडी नटबोल्ट्स असतील, त्याला आम्ही ऑइलिंग करणार आणि ते ऑइलिंग केल्यानंतर एक छोटंसं कोटिंग त्याच्यात बसणार. त्या कोटिंगने तुमची गाडी जी आहे त्याच्यात ते जे नटबोल्ट्स लागले ते रस्टिंग पकडणार नाही. बघा तुम्हाला एक क्लिअर करतो, हुंडाईच्या ऑरा गाडीवर 3 वर्षाची वॉरंटी भेटते, त्याचबरोबर 1 लाख किलोमीटर्सची तुम्हाला वॉरंटी भेटते. जे काय पहिलं कंप्लीट होईल त्याच्यात तुमची वॉरंटी संपली. पण हे जे 3 लाख किलोमीटर आहे ना, ह्याच्यात जर एखादा नटबोल्ट तुमचा रश पकडतोय किंवा कुठे गाडीला काय रश पकडते किंवा कलरमध्ये काय फेड वगैरे होते, काही प्रॉब्लेम होते, तर तुमचं पूर्ण वॉरंटीमध्ये कव्हर होतं. तर जेव्हा पण हे लोक तुम्हाला सांगतात ना की आपको आपके गाडी पे टेफ्लॉन कोटिंग करने की जरूरत है या फिर अँटी रश करो, सरळ सांगा काय गरज नाही, कारण वॉरंटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमचे कव्हर होतात. बघा, एक मी तुम्हाला ना माझं ना स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. मी होतो कामाला मारुती सुझुकीच्या फोर्ट पॉईंटमध्ये, जे आहे लालबागला शोरूम. तिकडे आपली जी टीम लीडर होती ती आपली एकदम खासमखास होती आणि तिने ना आपल्याला सांगितलं होतं की बघा, जे पण आपल्याकडे गिराईक येतील, मग ते ऑल्टो विकत घेऊ दे, वॅगनर घेऊ दे किंवा सियाज घेऊ दे, त्यांना ना आपल्याला एक डायलॉग चिकटवायचा आहे की सर, ही गाडी आहे ना, ही एवढी एवढी प्राइसिंग आहे, पण आपल्याला ना एक पॅकेज आहे 15,000 रुपयाचा, त्याच्यात टेफ्लॉन कोटिंग, अँटी रस्ट आणि मॅटिंग आणि परफ्यूम हे चिल्लर बिल्लर आयटम तुम्हाला भेटते. पण त्याच्यामध्ये बघा, मी एक गोष्ट आहे ना जी ऑब्झर्व केली ती मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की टेफ्लॉन कोटिंग गाडीला होतच नव्हती कधी. म्हणजे जी गाडी शोरूममधनं त्या गिराईकला विकली जायची आणि गोडाऊनमधनं शोरूमला यायची, ती गाडी ॲज इट इज तशीच दिली जायची, म्हणजे तिला टेफ्लॉन कोटिंग कधीही व्हायचं नाही. त्याचबरोबर अँटी रस्ट हे पण कधी व्हायचं नाही. फक्त आणि फक्त त्या गाडीमध्ये जे मॅटिंग आहे आणि परफ्यूम आहे हेच फक्त ठेवले जायचे आणि गिराईककडून म्हणजे कस्टमरकडून 15 ते 16,000 रुपये जे काय तेव्हाचा तो पॅकेज होता ते असेच लुटले जायचे. आता तेव्हा आहे ना मी माझ्या TL ला क्लिअर केलं की मॅम, हे जे आपण विकतोय कस्टमरला हे आपण खडे एडा बनवतोय. तर तिने मला विचारलं का, तुला कसं कळालं? बघा, ती एकदम खासमखास होती, पण कधी पण कंपनीचे लूप होल्स कोण पण कोणाला सांगत नाही की कुठे आपली बोलतात ना कमतरता आहे, ते आपण कोणाला सांगत नाही. पण आपल्याला माहिती होतं याच्यात काय झोल चालू आहे. मी तिला क्लिअर केलं, बघा, या गाडीच्या बॉडीला तुम्ही हात लावा, सरफेसला, पेंटच्या सरफेसला, ह्याला टेफ्लॉन कोटिंग झालं नाही आहे. जे गाडी एक्झॅक्टली जी बोलतात ना मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टमधनं बनते, मग गोडाऊनमध्ये थांबते, गोडाऊनमधनं आपल्या शोरूममध्ये आली आहे, तो ॲज इट इज पेंट आहे ना, तो सरफेस आहे ना तसाच आहे, ह्याच्यावर टेफ्लॉन कोटिंगचं एकही लेअर नाही आहे. त्याचबरोबर अँटी रश पण झालेलं नाही, कुठेही खाली अँटी रश मारलेला नाही आहे. तर तिने मला विचारलं की हे आपण जर मारून दिलं जरी तरी गिराईकला समजणार आहे का? मी बोललं नाही समजणार. एखादा व्यक्ती जर हुशार असेल या लाईनमध्ये तर त्यालाच समजेल, नाहीतर मग बाहेरच्याला कोणाला समजणार नाही. तेव्हा मी तिला क्लिअर केलं, बघा, टेफ्लॉन कोटिंग आणि अँटी रस्ट हे मारायची काही गरज नाही, कारण तुम्हाला तुमची गाडी आहे ना स्टार्टिंगचे 5 वर्ष हा प्रॉब्लेम कधी पेंटमध्ये देणार नाही. त्याचबरोबर अँटी रशमध्ये जे बोलतात ना सडायचं वगैरे काय प्रॉब्लेम आहे, रस्टिंग वगैरे, हे कधीही होणार नाही. अनलेस अँड अंटिल सडायचा प्रॉब्लेम त्यांना होऊ शकतो जे लोक खास करून ते समुद्र पट्टा त्याच्या अगदी जवळ राहतात आणि त्यांची गाडी पण एकदम समुद्राच्या जवळ पार्क होते, तरच कुठेतरी एक रस्टिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण 5 इयर्ससाठी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी बघायची गरज नाही. कारण सिंपल सांगतो, एक न्यू बॉर्न जर बेबी असेल, तो ज्या जन्माला येतो तर आपण त्याला काय लाली लिपस्टिक पावडर वगैरे सगळं काय लावत नाही ना. जेव्हा तो जन्माला येतो
ते आपण नॉर्मल त्याला म्हणजे बोलतात ना, जे काय असं नॉर्मल ट्रीटमेंट असते ते करतो. जसा जसा तो वाढतो त्याला दाढी येते, शाटे फुटतात, त्याच्यानंतर तो कुठेतरी पॉलिशिंग वगैरे सगळं काय करायला लागतो ना. तर हाच फरक आहे. बघा सिंपल सांगतो की जेव्हा नवीन गाडी एखादा व्यक्ती घ्यायला जातो तर त्याला माहीत नसतं ना, आणि त्या आन्सरने ती आपली टीएल इम्प्रेस झाली आणि त्या टीएलला आपल्याला कळायला लागलं की हा भाई ह्याला कुठेतरी नॉलेज आहे, सगळं काय हा बरोबर आपल्याला सगळं काय सांगतोय. तर एक सिंपल सांगतो, जेव्हा ह्या व्यक्तीने मला सांगितलं ना की तुम्हाला हे काय कोटिंग वगैरे करायला लागेल हे सगळं, मी बोललं बस काय यार बाबा यार, आता आपली दुसरी गाडी आहे, आपण पहिली गाडी पण इकडे घेऊन यायचो, कोणाला तू हे सगळं सांगतो यार. म्हणजे ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला ज्याला माहिती नसेल त्यांना हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही चिकटवतायत तेव्हा ठीक आहे ना. ज्याला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे त्यालाच तुम्ही सेम म्हणजे बोलतात ना लाईन तुमची चिकटवत चाललेत, तर काय अर्थ आहे कायला, नाही आहे ना. तर त्याला मी सांगितलं बघ आपल्याला गाडीमध्ये एक नॉर्मल काम करायचं, नॉर्मल जी सर्व्हिसिंग असेल ती कर, लेबर आपला फ्री असतो फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये, त्याच्यात आपल्याला बोलतात ना नॉर्मल सर्व्हिसिंगमध्ये ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, एसी फिल्टर हे एवढंच चेंज कर, बाकी आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे. वॉरंटीमध्ये आपल्याला कुठेही प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा आपला जो 7,000 रुपयाचा बिल होता, तो 7,000 रुपयाचा जो बिल आहे तो डिरेक्टली आपला बनला कितीचा माहिती आहे, 2296. हे बघा 2296. ह्याच्यात फक्त मी ॲडिशनल एकच ॲड केलंय, जे वायपरमध्ये आपण ते पाऊच टाकतो ना, त्याने तो शॅम्पूचं असं पाणी निघतो बाहेर, फवारा मारतो, तोच आपण फक्त ॲड केलाय. म्हणजे 2,300 रुपयाचा आपला फायनल बिल बनलाय या गाडीचा सर्व्हिसिंगचा, जो त्यांनी सांगितला होता 7,000 रुपये. आता 7,000 रुपये कुठे आणि 3,000 रुपये म्हणजे बोलता ना, सॉरी 2,300 हे कुठे ते बघा. म्हणजे तुम्ही जर मायनस कराल तर आपले अप्रॉक्सिमेट 4,700 रुपयेपर्यंतची आपली अमाऊंट ही वाचली आहे. आणि ही अमाऊंट तुम्ही लोक वाचू शकतात. बघा कसं माहिती आहे, सर्व्हिसिंग करताना आपण जेव्हा जातो ना, हे ना कधी पण तुमच्या हातात असायला पाहिजे की तुम्हाला काय काय सर्व्हिसिंग करायची आणि काय काय नाही करायची. कधी पण आपण बघा सिंपल सांगतो, हॉटेलमध्ये जातो तर आपलं एक फिक्स असतं ना की मला चायनीज खायचं आहे. आता तुम्ही तिकडे जाणार, तिकडे बघणार की हा बाबा आपल्याला चायनीज खायचं आहे, वेटर आला, वेटरला तुम्ही बोलतायत मला चायनीज खायचं आहे, तो तुम्हाला बोलणार अरे सर स्टार्टरमध्ये एक काम करा ना, केला पाव घ्या, घेतात का तुम्ही, खातात का, नाही ना. आपलं जेव्हा फिक्स असतं आपल्याला हे काम करायचं आहे किंवा आपल्याला हे खायचं आहे, आपण तेच खातो ना. सेम तसंच आहे, सिंपल त्याला सांगायचं, जास्त काय तू आहे ना माझे गोटे वगैरे खाऊ नको, इकडे जितकं सांगितलं तेवढं आण खायला. इकडे पण सेम आहे, तुम्हाला जे काम तुमच्या गाडीचं करायचं ना तेच तुम्ही तुमच्या मर्जीच्या हिशोबाने करू शकतात. त्याचबरोबर आता सिंपल सांगतो तुम्हाला की तुम्हाला कोणकोणते काम गाडीचे सर्व्हिस सेंटरमध्ये करायचे आणि कोणकोणते बाहेर करायचे ते क्लिअर करतो. बघा सर्व्हिस सेंटरमध्ये जेव्हा आपण काम करतो ना आपल्या गाडीचं, ऑइल पाणी वगैरे सिंपल जे पण इंजिनच्या रिलेटेड असतात, ठीक आहे, किंवा सस्पेन्शन वगैरे आपले झाले गाडीचे, तेवढ्या म्हणजे बोलतात ना तेवढ्या सराउंडिंगच्या रिलेटेड किंवा स्टेरिंग रॅक वगैरे जे काय असेल, गिअर बॉक्स वगैरे, हे सगळे काम आपण जर गाडीचे आपले जे काय असेल ते सर्व्हिस सेंटरमध्ये केले तर त्याचा काय फायदा आहे ते सांगतो. आपण जे हे काम करतो त्याच्यानंतर आपल्याला 6 महिन्याची वॉरंटी भेटते सर्व्हिस सेंटरमधून. तुम्हाला एखादा सर्व्हिस ॲडवायझर जो खास असेल तुमचा तरच तो तुम्हाला ही माहिती देणार, नाहीतर काय काय जण असतात ना मुद्दाम सांगतील नाही सर लगाया हो गया काम खतम, बाकी तुम्ही तुमचं बघा. तसं नसतं. 6 महिन्याची तुम्हाला वॉरंटी भेटते त्या पार्ट्सवर. जर रबरचा पार्ट असेल तर नाही भेटणार, पण नॉर्मली जे काय आपले फिट अँड फिनिशवाले पार्ट्स असतात त्याच्यावर 6 महिन्याची तुम्हाला वॉरंटी भेटते. त्याचबरोबर समजा आता सिंपल सांगतो, तुम्ही तुमची गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये दिली आहे काम करायला आणि काम करता करता एखादा स्क्रॅच पडला किंवा कुठे डेंट पडला तर ते सगळं तुमचं फ्री ऑफ कॉस्ट ते तुम्हाला क्लिअर करून देतील. हेच जर काम जेव्हा तुम्ही बाहेर करतात, आणि माझ्याबरोबर हा सेम इन्सिडेंट झाला होता बाहेर, जेव्हा मी ऑइल वगैरे माझ्या गाडीचा चेंज करायला दिलेला, तर आपल्या गाडीवर ना एवढासा ना असा डिक्कीवर एक स्क्रॅच आला. मी म्हटलं अरे यार डिक्कीवर स्क्रॅच आला यार, अरे काय नाही चालतं थोडंसं आलं ते होतं ना हे सगळं यार. आता थोडं आपण 2 पैसे वाचवायला होणार ना. मग हा आपल्याला डायलॉग भेटतो बाहेरच्या मेकॅनिककडून. तर खास करून सर्व्हिस सेंटरमध्ये हा फायदा होतो की तुम्ही जेव्हा पण तुमची गाडी सर्व्हिसिंगला देतात तर हे जे काही ड्रॉबॅक्स असतात ना, जे काही फालतूगिरी होतात ते झाल्यानंतर तुम्हाला त्याचं कव्हरअप करून भेटतं. त्याचबरोबर बघा आता तुम्हाला काय काय काम नाही करायचे सर्व्हिस सेंटरमध्ये ते मी तुम्हाला क्लिअर करतो. जसं सिंपल सांगतो की गाडीमध्ये समजा तुमचा काही मिरर वगैरे काय तुटला किंवा बाहेरून तुम्हाला असं वाटतं की हा बाबा डोअरचं हँडल वगैरे जे निघाले किंवा काय लावायचं आपल्याला छोटं मोठं टेल लाईट निघाले, हेडलाईट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचं काम तुम्ही बाहेरून करू शकतात, कारण बाहेरून ते काम केल्यावर तुम्हाला स्वस्त पडतं. पण त्याच्याशिवाय जितकं पण इंजिन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं गिअर बॉक्स, सस्पेन्शन, हे जे काय आहे ते तुम्हाला खास करून सर्व्हिस सेंटरमध्येच करायचं आहे. कारण सिंपल सांगतो, बाहेरून जर तुम्ही विचार करत असाल की आपल्याकडे एखादी छोटी गाडी आहे आणि तिचा पण ऑइल चेंज आपण बाहेरून करूया, तर बघा इंजिन ऑइल पण आहे ना, इंजिन ऑइल
हे बाहेरून जर चेंज करताना जर त्या व्यक्तीला नॉलेज नसेल तर लॉंग टर्ममध्ये तुमची गाडी खूप काय प्रॉब्लेम देऊ शकते. आणि हे मी आहे ना माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतोय. कारण आपली जी प्रिव्हियस कार होती ग्रँड i10, तिला लागत होता इंजिन ऑइल, डिझेल होती ती 4.8. आणि आपल्या गाडीमध्ये जो आपला लोकल मेकॅनिक आहे तो मस्तपैकी भरत होता त्याच्यात 5 लिटर. आता 5 लिटर भरल्यानंतर त्याचं उत्तर काय असायचं, नाही 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 चालतं चालतं चालतं, 200 ml जास्त आहे, डिझेल गाडी आहे ना, रेस दिल्यावर उडतं, चालतं चालतं चालतं. आता मला काय माहिती, कारण डॉक्टर जो बोलतोय तो बरोबर असेल तसा हिशोब असायचा. तर आपण आहे ना ऑइल त्याच्यात टाकायचो, तसंच जसं तो बोलायचा तसं आपण टाकायचो. एक दिवस आहे ना आपल्याकडून आहे ना एक छोटंसं मिस्टेक झालं. म्हणजे जो ऑइलचा नंबर होता तो आपण एक ग्रेड विचारला होता की एवढ्या एवढ्या ग्रेडचं आपल्याला ऑइल पाहिजे, 20W40 वगैरे, एक एक्झाम्पल सांगतो. पण तो ऑइल आपल्याला नाही भेटला. आपण भलता नंबरचा ऑइल घेतला, तो पण भरला त्याच्यात. नंतर आहे ना नेक्स्ट टाइम पासून आहे ना आपल्या मेकॅनिक आपल्याला बोलला, हा चालतं चालतं चालतं, ते तर नंबर आहेत ऑइलचे, काय नाही चालतं, ते कोणतं पण ऑइल भरलं, इंजिन ऑइल असतो ना, तो ऑइलचं काम करतो. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की आपण केसांना लावायचं पॅराशूट ऑइल तो पण टाकला तरी चालेल तसं. आणि ते करता करता एक दिवस आपल्या त्या ग्रँड i10चे असे घोडे लागले की तिचा जो टर्बो होता, त्या टर्बोला एक तो पाईप असतो, तो पाईप फाटला, टर्बो फेल झाला. फेल झाल्यानंतर जेव्हा आपण आपली गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेलो तेव्हा त्याला सांगितलं एक्झॅक्टली, म्हणजे तिकडे प्रॉपर डॉक्टर असतात की तुमच्या गाडीला जर मोठा इश्यू काय झाला तर ते तुमचे पूर्ण घोडे सॉल्व्ह करून देणार आहेत तसे. तर तेव्हा मला सर्व्हिस सेंटरवाल्यांनी विचारलेलं की हे जे गाडीमध्ये आता प्रॉब्लेम आले, आपली गाडी आहे ना ऑइल वगैरे कुठे ना कुठे खाते, हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तेव्हा त्यांनी मला विचारलं, जस्ट एक डॉक्टर कसे एक पेशंटला विचारतात तसं, की आपण ऑइल कोणतं टाकलं गाडीमध्ये. मी बोललो कॅस्ट्रॉलचं. बोला चांगलं आहे, चल कॅस्ट्रॉलचं टाकलं कुठेतरी चांगलं आहे. पण जे असतं ना ते नंबर 20W40, 50, तो जो ग्रेड म्हणतात ते लोक, तो कोणता टाकलं. मी बोललो ते तर आपण कधी लक्ष नाही दिलं, जे मनात आलं ते टाकलं. मेकॅनिक बोललेला काय पण टाकलं तर चालतं. तर तो बोलला की ह्याच्यातच आपले घोडे लागले पहिले. दुसरं त्यांनी मला विचारलं की ऑइल किती लिटर टाकले गाडीमध्ये. म्हणजे 5 लिटर. त्याच्यात आपले दुसरे घोडे लागले. म्हणजे 4.8 लिटर जिथे गाडीची कॅपॅसिटी आहे त्याच्यात आपण 200 ml जास्त टाकून आपण त्याचं ओव्हरफ्लो करतोय इंजिनमध्ये ऑइल. त्याच्यामुळे आपल्या गाडीचं कुठे ना कुठे तो पाईप जो असतो इंटरकूलर वगैरे ते सगळं तो फाटला. त्याच्यानंतर टर्बोच्या इकडे एक पाईप होता तो पण फाटला, टर्बो फेल झाला. आणि ह्या सगळ्याचा आपल्याला जो खर्च आहे तो पडलेला त्या टायमिंगला 2023ला 40,000 रुपये. 40,000 रुपयाचं काम केल्यानंतर मला 6 महिन्याची वॉरंटी भेटली माझ्या टर्बोची. टर्बोने त्याच्यानंतर कधीच काम नाही काढलं. त्याचबरोबर आपल्या गाडीमध्ये जे काय काम हे चालू होतं ना सर्व्हिस सेंटरमध्ये, तेव्हा बंपरला छोटे छोटे 2 असे क्रॅक्स पडले पुढच्या फ्रंट बंपरला. तेव्हा त्यांनी आपल्याला नवीन बंपर दिला, पेंट मारून दिला. ते पण सगळं काय त्या 40,000 मध्येच. म्हणजे एक्स्ट्रा काहीही बिल लागला नाही आपल्याला. तेव्हा आपल्याला हे कळालं की आपल्या गाडीचं काय पण डॅमेज झालं ते सगळं आपलं कव्हरअप होतं. आता बघा एक सिंपल सांगतो, मी कुठेतरी माझे 2 पैसे वाचवत होतो बाहेर सर्व्हिसिंग करण्यामागे, आणि तेच आपले इकडे ना म्हणजे म्हणतात ना 40,000 गेले. पण 40,000 गेले त्याच्यानंतर आपले डोळे जे आहेत ते उघडले खास करून. मग त्याच्यानंतर मी माझी गाडी जी आहे ती बाहेर सर्व्हिसिंगला द्यायचं पूर्ण कम्प्लिटली बंद केलं आहे. बाहेर आपण काम नाही करत अनलेस अँड अंटिल आपल्याला जोपर्यंत वाटत नाही ना की हे काम सर्व्हिस सेंटरमध्ये करायला पाहिजे, तसं आपल्याला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपण त्या सगळ्या गोष्टींचं बाहेर काम करत नाही. तर तुम्हाला सिंपल सांगतोय, सर्व्हिस सेंटरमध्ये बघा नॉलेजेबल पर्सन्स असतात. आपण एखादी गाडी जेव्हा घेतो तर त्यांना नॉलेज भरपूर असतं. पण त्याचबरोबर त्यांचं जर नॉलेज आहे ना तो शैतानही नॉलेज असेल ना, मी बोलतात ना राक्षसवाला, तर तो तुम्हाला लुटणार. मग तो बघणार नाही. मग तो काय करणार माहिती आहे, तुम्हाला बोलणार सर हे पण करा ते पण करा आणि तुमचं बिल वाढवणार. त्याच्यात तुम्ही पण स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि एक सिंपल सांगेन, बाहेर जितके पण त्यांना सर्व्हिसिंग करतायत विचार करतायत आपले 2 पैसे वाचतात. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. गाडी जर लाईफ लॉंग ठेवायची असेल आणि बोलतात ना गाडीवर प्रेम असेल तर मग बाहेर सर्व्हिसिंग नको द्या. जर तुम्हाला गाडी खास करून ते धंद्याशी रिलेशन असेल, बस धंदा करायचा आहे, ऑइल चेंज केलं तरी चालेल. काय काय नसतात ना AC फिल्टर पण नाही चेंज करत, एअर फिल्टरला असंच कपडा पिडा काय ते मारतात, नाही तर हवा मारून वगैरे ते बसवतात. तसं असेल तर तुम्ही करू शकता, तुमची मर्जी आहे. पण सिंपल सांगेन, बाहेर जितकं अवॉइड केलं तेवढं चांगलं आहे. सर्व्हिस सेंटरमध्ये पण फायदा असतो, फक्त आणि फक्त तुम्ही नॉलेजेबल असायला पाहिजे. एनिवेज, this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुमच्याकडे जी गाडी आहे त्याचा बिल किती जास्तीत जास्त झालं आत्तापर्यंतचं ते पण नक्की कमेंट करून सांगा. सो बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.